सामान्यतः जेव्हा आपण वैद्यकीय निदानाचा विचार करतो ना, तेव्हा तिथे एका विशिष्ट अचूकतेची अपेक्षा असते. म्हणजे हे अगदी इंजिनिअरिंगसारखं असतं. हो, अगदीच. समजा एखाद्या व्यक्तीचा हात मोडला आणि आपण त्याचा एक्स-रे काढला, तर त्या फिल्मवरती पांढरी तुटलेली रेषा अतिशय स्पष्ट दिसते. बरोबर. डॉक्टर फक्त त्याकडे बोट दाखवतात आणि सांगतात की फ्रॅक्चर नक्की कुठे आहे. हो ना, मोडलेला आहे किंवा मोडलेला नाही हे एकदम स्वच्छ आणि थेट असतं. त्यात कसलाही संभ्रम नसतो. ती माहिती डोळ्यांना दिसणारी असते आणि स्पष्टपणे वर्गीकृत केलेली असते. आणि त्यामुळेच अशा बायनरी गोष्टी समजायला खूप सोप्या जातात. पण खरे तर जेव्हा आपण कायद्याच्या जगात पाऊल ठेवतो आणि विशेषतः न्यायालयात पुरावा म्हणून काय ग्राह्य धरलं जाईल याचा विचार सुरू होतो, तेव्हा मात्र तेव्हा अचानक ती एक्स-रे मशीन बिघडल्यासारखी वाटते. अगदी खरंय. आपण अशा एका जगात प्रवेश करतो जे खूपच धुसर आणि गुंतागुंतीचं आहे. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण भारतीय पुरावा कायद्याची म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्टची पाठ्यपुस्तकं, काही ऐतिहासिक निकाल आणि कायदेतज्ञांच्या नोंदी यांचा अभ्यास केला आहे. हो. आणि या सर्व स्रोतांमधून आपण आज कायद्यातील कलम 34 ते 45 म्हणजेच तथ्यांच्या सुसंगतीविषयी, ज्याला आपण रेलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स म्हणतो, त्याची माहिती घेणार आहोत. पण सांगायचं तर अनेकदा कायद्याची ही जड पुस्तकं वाचणं म्हणजे एखाद्या कथेविना फक्त शब्दकोश वाचल्यासारखं कंटाळावाणा वाटू शकतं. नक्कीच. कायद्याचे ते क्लिष्ट शब्द आणि कलमांचे आकडे पाठ करणं हे विद्यार्थ्यांसाठी एखाद्या चक्रव्यूहात अडकल्यासारखं वाटणं खूप स्वाभाविक आहे. पण या नोंदी आणि खटल्यांचा सखोल अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे त्या प्रत्येक कलमामागे एक अतिशय भक्कम तर्क असतो. म्हणजे न्यायालयात कोणती गोष्ट ग्राह्य धरायची आणि कोणती बाहेर फेकून द्यायची याचे एक ठोस तंत्र असतं. अगदी बरोबर. त्या पद्धतीने पुढे जाणार आहे. आपण कलमांची नुसती कंटाळवाणी यादी वाचणार नाही आहोत. मग आपण काय करणार आहोत आज? त्याऐवजी एका सलग आणि रंजक कथेच्या माध्यमातून आपण ही कलमे उलगडणार आहोत. यामागील मुख्य उद्देश हा आहे की कायद्याच्या विद्यार्थ्यांना आणि जिज्ञासूंना परीक्षेच्या दृष्टीने प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची, कोणते की पॉइंट्स लक्षात ठेवायचे आणि एक उत्तम माइंड मॅप कसा तयार करायचा हे या चर्चेतून स्पष्ट व्हावं. हां, एक खूपच छान दृष्टिकोन आहे. तर ही कथा सुरू होते राम आणि श्याम या दोन भावांपासून. आता या दोघांच्या दिवंगत काकांची एक मोठी शेतजमीन आणि संपत्ती असते, ज्यावरून या दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू होतो आणि साहजिकच प्रकरण न्यायालयात जातं. नेहमीप्रमाणे. हो, राम न्यायालयात एक मृत्यूपत्र म्हणजेच विल सादर करतो आणि दावा करतो की काकांनी सर्व संपत्ती त्याच्या नावावर केली आहे. न्यायालय सर्व कागदपत्रांची तपासणी करतं आणि निकाल रामच्या बाजूने देतं. बर. आता इथे खणतर गोष्ट संपायला हवी होती, पण श्याम हार मानत नाही. काही वर्षांनी तो त्याच जमिनीसाठी आणि त्याच मृत्यूपत्राला आव्हान देण्यासाठी चक्क नव्याने खटला दाखल करतो. इथे राम एक हुशारी करतो आणि तो आधीचा जुना निकाल न्यायालयात सादर करतो. अच्छा. आणि येथेच कायद्यातील एक अत्यंत महत्वाची संकल्पना लागू होते, जिला आपण कायदेशीर भाषेत रेस जुडिकाटा म्हणजे प्राडन्याय असं म्हणतो. आणि हेच कलम 34चं सार आहे. प्राडन्याय म्हणजे थोडक्यात जुना निर्णय. हो. जेव्हा राम तो जुना निकाल न्यायालयात आणतो ना, तेव्हा न्यायाधीश श्यामला स्पष्ट सांगतात की एकाच विषयावर वारंवार खटला चालवता येत नाही. दुसरा खटला रोखण्यासाठी पूर्वीचा अंतिम निकाल हा कायदेशीररित्या सुसंगत तथ्य मानला जातो. पण हे थोडं थांबून समजून घेण्यासारखं आहे. म्हणजे हे अगदी एखाद्या चित्रपटाचा शेवट आधीच माहीत असल्यासारखं आहे, नाही का? हो, तसंच काहीसं. न्यायालय म्हणतंय की आम्ही हा चित्रपट पाहिलाय, आता पुन्हा तोच चित्रपट चालवणार नाही. पण समजा पहिल्या खटल्यात न्यायाधीशांकडून एखादा पुरावा तपासायचा राहून गेला असेल किंवा त्यांचा निर्णय थोडा चुकला असेल, तरीही न्यायालयाचे दरवाजे बंद केले जातात का? बघा, यामागील यंत्रणा आणि हेतू समजून घेणं खूप गरजेचं आहे. या कलमाचा मुख्य उद्देश केवळ न्यायालयाचा वेळ वाचवणं हा नाहीये. कायदा हा सार्वजनिक धोरणावर म्हणजे पब्लिक पॉलिसीवर चालतो. म्हणजे समाजाच्या भल्यासाठी. अगदी बरोबर. जर एखाद्या विषयावर एकदा सखोल सुनावणी होऊन अंतिम निकाल लागला असेल, तर त्याला एक पूर्णविराम मिळायलाच हवा. जर लोकांनी एकाच कारणासाठी पुन्हा पुन्हा खटले दाखल करायला सुरुवात केली, तर न्यायव्यवस्थेचे चक्र कधीच थांबणार नाही. बापय, ते तर खूपच भयानक होईल. हो ना. कोणीही कधी प्रॉपर्टी विकत घेऊ शकणार नाही, कारण जुना खटला पुन्हा उभा राहण्याची भीती नेहमीच असेल. कायद्याच्या प्रक्रियेवर आणि अंतिम निकालावर समाजाचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी तो जुना निकाल हा नवा खटला रोखण्यासाठी एक भक्कम ढाल म्हणून काम करतो. अच्छा,
म्हणजे हे एखाद्या मजबूत दरवाज्यासारखा आहे जो एकदा बंद झाला की जुन्या वादांना पुन्हा आत येऊ देत नाही. बरोबर. आता आपण या कथेला थोडं पुढे नेऊया. रामने सादर केलेलं ते काकांचं मृत्यूपत्र सक्षम न्यायालयाकडून प्रमाणित केलं जातं, ज्या प्रक्रियेला प्रोबेट म्हटलं जातं. आता इथे कलम 35चा संदर्भ येतो. हे प्रोबेट नक्की काय काम करतं? कलम 35 हे कायद्यातील सर्वात शक्तिशाली साधनांपैकी एक आहे. हे कलम सांगतं की सक्षम न्यायालयाच्या प्रोबेट विषयक किंवा विवाहविषयक, ज्याला आपण मॅट्रिमोनियल म्हणतो, किंवा नावीकरण आणि दिवाळखोरी विषयक अधिकारितेच्या वापरात दिलेला अंतिम निर्णय हा फक्त खटल्यातील 2 व्यक्तींपुरता मर्यादित नसतो. मग तो कोणाला लागू होतो? तो संपूर्ण जगाविरुद्ध निश्चायक सबूत म्हणजेच कन्क्लुझिव्ह प्रूफ मानला जातो. म्हणजे सर्वांसाठी तो अंतिम. हो. हे समजण्यासाठी आपण प्रोबेटचं उदाहरण घेऊ. जेव्हा न्यायालय एखाद्या मृत्यूपत्राला प्रोबेट देतं, तेव्हा ते संपूर्ण जगाला सांगत असतं की हे मृत्यूपत्र कायदेशीर आणि अधिकृत आहे. त्यानंतर कोणताही तिसरा व्यक्ती येऊन त्या मृत्यूपत्राच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभं करू शकत नाही. हे खरोखरच चक्रावून टाकणारं आहे. म्हणजे निकालाची व्याप्ती फक्त राम आणि श्यामपुरती न राहता ती संपूर्ण जगाला लागू होते. हो, आणि यासोबतच आपल्या अभ्यासक्रमात कलम 36 आणि 37चाही उल्लेख येतो. जर आपण त्यांचा एकत्रित विचार केला तर कलम 36 हे सार्वजनिक स्वरूपाच्या जुन्या निकालांना ग्राह्य धरतं आणि कलम 37 सांगतं की या व्यतिरिक्त इतर सर्व निकाल विसंगत म्हणजे इररिलेव्हंट आहेत. पण आता या कथेत खरी मजा येते. एक मोठा ट्विस्ट येतो जो संपूर्ण प्रकरणाला कलाटणी देतो. काय होतं नक्की? श्याम शांत बसलेला नसतो. तो गुप्तपणे काही माहिती गोळा करतो आणि अचानक न्यायालयात एक भक्कम पुरावा घेऊन येतो. तो सिद्ध करतो की रामने जो जुना निकाल मिळवला होता तो न्यायाधीशांची किंवा साक्षीदारांची फसवणूक करून म्हणजे फ्रॉड करून आणि काही लोकांची संगनमत करून मिळवला होता. बापरे, हे तर खूपच गंभीर आहे. हो, आणि आता इथे कलम 38 लागू होतं. पण माझा प्रश्न असा आहे की मगाशी आपण म्हटलं की कलम 34 आणि 35 मुळे अंतिम निकाल हा अभेद्य आणि सुरक्षित होतो. मग आता फसवणुकीचा पुरावा आल्यावर कायद्याची ती सुरक्षित तिजोरी कशी उघडते? इथेच तर सगळी गोम आहे. कायद्याचा मूळ पाया हा न्यायावर आधारित आहे. फसवणुकीने मिळवलेला न्याय हा न्याय नसून कायद्याचीच फसवणूक असते. इंग्रजी न्यायशास्त्रात एक अत्यंत प्रसिद्ध तत्व आहे, फ्रॉड विशिएट्स एव्हरीथिंग. म्हणजे फसवणूक सर्व गोष्टींना मुळापासून दूषित करते. अगदी बरोबर. म्हणजेच फसवणूक ही एखाद्या अदृश्य कॉम्प्युटर व्हायरससारखी आहे. एखादी फायरवॉल किंवा अँटीव्हायरस सिस्टम कितीही मजबूत असली तरी जर व्हायरस सिस्टमच्या आत अगदी सुरुवातीपासूनच शिरला असेल तर तो संपूर्ण सिस्टम क्रॅश करून टाकतो. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. कलम 38 नेमकं हेच काम करतं. कोणताही पक्षकार हे सिद्ध करू शकतो की विरोधी पक्षाने सादर केलेला जुना निकाल हा अशा न्यायालयाने दिला होता जे तो देण्यास अक्षम होते, किंवा तो निकाल कपट अथवा संगनमत, ज्याला आपण कल्युजन म्हणतो, ते करून मिळवला गेला होता. अच्छा. जेव्हा श्याम हे सिद्ध करतो की रामने जुन्या खटल्यात साक्षीदारांना विकत घेतलं होतं, तेव्हा तो जुना अंतिम वाटणारा निकाल एका क्षणात कोसळतो. ती बचाव करणारी ढाल संपुष्टात येते आणि न्यायालय संपूर्ण प्रकरण पुन्हा नव्याने ऐकायला तयार होतं. म्हणजे कायद्याची ही लवचिकता हे सुनिश्चित करते की नियमांचा वापर करून कोणी गैरफायदा घेऊ शकणार नाही. हो, नक्कीच. आता बघा, रामचा तो जुना निकाल तर रद्द झाला, पण यामुळे आपल्या प्रथेत एक नवाच प्रश्न उभा राहिलाय. जुना निकाल रद्द झाल्यामुळे आता त्या काकांच्या मृत्यूपत्रावरील सही खरी आहे की रामने ती खोटी केली आहे, हा मूळ वाद पुन्हा ऐरणीवर आला. हां, आता खरी कसोटी आहे. आता न्यायालयात बसलेले न्यायाधीश हे कायद्याचे जाणकार असतात, पण ते काही हस्ताक्षर ओळखणारे वैज्ञानिक नसतात ना. मग ते मृत्यूपत्रावरील सही खरी की खोटी हे कसं ठरवणार? तिथेच तर तज्ज्ञांची गरज भासते. बरोबर. ते एका हस्ताक्षर तज्ज्ञाला म्हणजे हँडरायटिंग एक्सपर्टला न्यायालयात बोलावतात. आणि इथून सुरू होतो कायद्याचा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, म्हणजे कलम 39 ते 41. जेव्हा एखाद्या खटल्यात विज्ञान, कला, विदेशी कायदा, हस्ताक्षर किंवा बोटांचे ठसे यांसारख्या अत्यंत तांत्रिक विषयांवर न्यायालयाला आपलं मत बनवायचं असतं, तेव्हा न्यायालय त्या विषयात विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींची मदत घेतं. कलम 39 नुसार या तज्ज्ञांची मतं न्यायालयात सुसंगत तथ्ये म्हणजे रेलेव्हंट फॅक्ट्स मानली जातात. आणि कलम 40 हे त्या तज्ज्ञांच्या मतांना पुष्टी देणारे किंवा त्यांच्याशी विसंगत असणारे इतर कोणतेही तथ्य ग्राह्य धरतं.
पण इथे मला एक व्यावहारिक प्रश्न पडतो. समजा तो खटला अशा काळात किंवा अशा गावात सुरू आहे, जिथे एखादा मोठा वैज्ञानिक तज्ज्ञ उपलब्धच नाही, पण तिथे गावातला असा एखादा सामान्य माणूस आहे, ज्याने त्या दिवंगत काकांना पूर्वी अनेकदा स्वतःच्या डोळ्यांनी बँकेचे फॉर्म किंवा पत्रे लिहिताना पाहिले. त्या सामान्य माणसाचं काय? इथेच कायद्याचा समतोल दिसून येतो. कलम 41 नुसार अशा सामान्य माणसाचे हस्ताक्षराबद्दलचे मतही न्यायालयात सुसंगत मानले जाते. म्हणजे हे अगदी एखाद्या मित्राचा मेसेज वाचल्यासारखं आहे. खाली नाव नसलं तरी त्याच्या टायपिंग स्टाईलवरून आपण ओळखतो की हा मेसेज कोणाचा आहे. अगदी तसंच. याला कारण असं की ज्या व्यक्तीने दुसऱ्या माणसाला वर्षानुवर्षे लिहिताना पाहिलं आहे, त्याच्या वळणाचा अभ्यास केला आहे, त्याचं निरीक्षण हे अत्यंत नैसर्गिक असतं. कायद्याच्या जगात पुस्तकी ज्ञानाइतकेच ओच्या व्यावहारिक अनुभवालाही तितकंच महत्त्व दिलं जातं. पण मग आधुनिक काळाचं काय? आता तर सगळीकडे कम्प्युटर आणि डिजिटल युगाचा बोलबाला आहे. कागदावरच्या सह्या खूप कमी झाल्या आहेत आणि डिजिटल नोंदी वाढल्या आहेत. अशा वेळी कायदा या जुन्या नियमांवर कसा चालतो? अहो, कायद्याने काळासोबत स्वतःला अद्ययावत केलं आहे. आजच्या डिजिटल युगाचा विचार करून कलम 39(2) आणि 41(2) मध्ये इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा समावेश करण्यात आला आहे. अच्छा, म्हणजे सायबर तज्ज्ञ. हो, जेव्हा न्यायालयाला संगणक, मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक प्ररूपातील माहितीबद्दल मत बनवायचं असतं, तेव्हा इलेक्ट्रॉनिक साक्ष परीक्षकाची म्हणजे एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची आणि इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीच्या बाबतीत प्रमाणन प्राधिकरणाचं मत न्यायालयात ग्राह्य धरले जाते. आता आपण या कथेला आणखी थोडं विस्तृत करूया. राम आणि सामच्या या संपत्तीच्या वादात फक्त जमीन आणि सही एवढाच मुद्दा राहत नाही. त्या जमिनीवरून गावाचा एक जुना सार्वजनिक रस्ता जातो आणि त्या रस्त्याच्या वापरावरूनही गावात वाद सुरू होतो. बरं. तसंच राम आणि त्याच्या पत्नीच्या नातेसंबंधांवरूनही काही प्रश्न उपस्थित केले जातात. येथे कलम 42, 43 आणि 44चा प्रवेश होतो. या कलमांचा या सगळ्याशी काय संबंध आहे? बघा, जेव्हा एखाद्या सार्वजनिक अधिकाराचा किंवा गावच्या रूढीचा म्हणजे कस्टम्सचा प्रश्न येतो, तेव्हा कलम 42 नुसार त्या रूढीबद्दल जाणकार असलेल्या व्यक्तींचं मत ग्राह्य धरलं जातं. जर तो रस्ता सार्वजनिक आहे की नाही हे ठरवायचं असेल तर गावातल्या जुन्या जाणत्या लोकांचं मत घेतलं जातं. कलम 43 हे कोणत्याही विशिष्ट गटाच्या किंवा कुटुंबाच्या प्रथा आणि विशिष्ट वर्गाच्या शब्दांचे अर्थ याबद्दल जाणकार असलेल्या व्यक्तींचं मत सुसंगत ठरवतं. आणि जेव्हा कौटुंबिक नातेसंबंधांचा प्रश्न येतो ना, तेव्हा कलम 44 नुसार कुटुंबातील सदस्यांच्या आचरणातून व्यक्त होणारं मत विचारात घेतलं जातं. म्हणजे राम आणि त्याची पत्नी खरोखरच पती-पत्नीसारखे राहत होते का, हे त्यांच्या कुटुंबाच्या आचरणावरून सिद्ध केलं जाऊ शकतं. अगदी बरोबर. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे इथे खूप मोठी शंका उपस्थित होते. समजा कुटुंबाचं किंवा समाजाचं मत असं आहे की 2 व्यक्तींचं लग्न झालं आहे, पण जर कोणावर द्विविवाहाचा म्हणजे बिगॅमीचा फौजदारी गुन्हा दाखल असेल, तर केवळ समाज किंवा कुटुंब म्हणतंय म्हणून त्यांना शिक्षा दिली जाऊ शकते का? नाही, अजिबात नाहीये. म्हणजे एखाद्याला तुरुंगात पाठवण्यासाठी केवळ लोकांचं मत पुरेसं असतं का? समाज काय म्हणतो यावर फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही ना? हाच तर कायद्याच्या अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा फरक आहे. दिवाणी म्हणजे सिव्हिल आणि फौजदारी म्हणजे क्रिमिनल कायद्यातील मानके पूर्णपणे वेगळी असतात. दिवाणी खटल्यांमध्ये प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटीज म्हणजेच अधिक शक्यतेच्या आधारावर निर्णय घेतले जाऊ शकतात. पण फौजदारी खटल्यात एखाद्या व्यक्तीचं स्वातंत्र्य आणि आयुष्य पणाला लागलेलं असतं. तिथे प्रूफ बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजेच कोणत्याही रास्त संशयापलीकडे जाऊन गुन्हा सिद्ध होणं आवश्यक असतं. म्हणूनच कायद्यात स्पष्ट अट आहे की विवाह सिद्ध करण्यासाठी केवळ असं मत घटस्फोटाच्या किंवा द्विविवाहाच्या फौजदारी खटल्यात पुरेसं नसतं. एखाद्याला शिक्षा देण्यासाठी ठोस आणि कायदेशीर पुराव्यांचीच गरज असते. आणि हाच तो ठोस पुराव्याचा किंवा मताला आधार देणारा मुद्दा कलम 45 मध्ये येतो. मला वाटतं हे कलम खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहे. कारण आपण मगाशी ज्या तज्ज्ञांची चर्चा केली, ते तज्ज्ञ न्यायालयात येऊन फक्त असं म्हणू शकत नाहीत की मी या विषयाचा अभ्यासक आहे, त्यामुळे ही सही खोटी आहे, हे माझं म्हणणं तुम्ही मान्य करा. अगदी बरोबर. तज्ज्ञ हवेत गोळ्या मारू शकत नाहीत. कलम 45 हे मतांचे आधार म्हणजे ग्राउंड्स ऑफ ओपिनियन याबद्दल बोलतं. जेव्हा एखादा तज्ज्ञ आपलं मत मांडतो, तेव्हा त्याला त्याचं मत कोणत्या वैज्ञानिक चाचण्यांवर आणि प्रयोगांवर उभा आहे हे सिद्ध करावं लागतं. उदाहरणार्थ, जर तो हस्ताक्षर तज्ज्ञ असेल,
तर तो फक्त सहीकडे पाहून अंदाज बांधत नाही. तो त्या सहीचे अतिशय सूक्ष्म आणि मोठे केलेले मॅग्निफाईड फोटो न्यायालयात आणतो. तो दाखवून देतो की खोटी सही करताना पेनचा दाब कुठे कमी जास्त झाला आहे, सही करताना हात कुठे थरथरला आहे किंवा संकोचाच्या खुणा कुठे आहेत. बापरे, इतकं बारीक काम असतं ते. हो, आणि यासोबतच तो शाईचा रासायनिक विश्लेषण करून हे सिद्ध करतो की जुन्या कागदावर नवीन शाई कशी वापरली गेली आहे. ही जी भौतिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे, हाच त्या तज्ज्ञाच्या मताचा आधार असतो. आणि हे आधार न्यायालयात सुसंगत पुरावा मानले जातात. यामुळे तज्ज्ञांची जबाबदारी वाढते आणि न्यायालय अंधपणे कोणावरही विश्वास ठेवत नाही याची खात्री होते. नक्कीच. काकांचं मृत्यूपत्र, प्रोबेट फसवणुकीचा व्हायरस, हस्ताक्षर तज्ज्ञाचे प्रॅक्टिकल प्रयोग आणि गावाच्या रूढींपर्यंत सर्व गोष्टी सविस्तर समजून घेतल्या. पण आता सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो तो विद्यार्थ्यांसाठी. हो, त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. ज्यांना ही माहिती परीक्षेसाठी लक्षात ठेवायची आहे त्यांनी या संपूर्ण माहितीचा एक माइंड मॅप कसा तयार करावा. करणे म्हणजे आपल्या मेंदूत 2 वेगळे फोल्डर्स तयार करण्यासारखं आहे. नुसतं ऐकायला हे छान वाटतं, पण परीक्षेत उत्तरे लिहिताना गोंधळ उडू नये यासाठी याची रचना कशी असावी. विद्यार्थ्यांच्या मनात जर हा नकाशा स्पष्ट असेल ना, तर ते कधीच अडखळणार नाहीत. आपण या संपूर्ण कलमांचं म्हणजे 34 to 45 यांचं 2 मुख्य फोल्डर्स किंवा विभागांमध्ये वर्गीकरण करूया. नुसती कलमांची यादी करण्यापेक्षा त्यांच्या संकल्पना लक्षात ठेवणं सोपं जातं. म्हणजे विभाग अ हा अशा परिस्थितींबद्दल असेल जिथे न्यायालयाचे जुने निर्णय नवीन वादाचे दरवाजे बंद करतात किंवा ते निर्णय कसे दूषित होतात याबद्दल असेल. बरोबर. या विभाग अ मध्ये न्यायालयांचे पूर्वनिर्णय म्हणजेच जजमेंट्स येतात. यात मुख्य संकल्पना आहे रेस जुडिकाटा, कलम 34, जिथे जुना निर्णय दुसरा खटला रोखतो. दुसरी संकल्पना आहे कन्क्लुझिव्ह प्रूफ, कलम 35, जिथे प्रोबेट किंवा दिवाळखोरीसारखे निर्णय संपूर्ण जगासाठी अंतिम ठरतात. तिसरी संकल्पना आहे सार्वजनिक स्वरूपाचे निर्णय, कलम 36, आणि इतर विसंगत निकाल, कलम 37. आणि या विभागातील सर्वात महत्वाची संकल्पना आहे कपट म्हणजे फ्रॉड आणि संगनमत म्हणजे कल्युजन, कलम 38, जिथे फसवणुकीमुळे तो मजबूत दरवाजा किंवा अंतिम निकाल रद्दबातल ठरवला जातो. आणि मग येतो आपला विभाग ब, जिथे न्यायालय स्वतः निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा मदतीसाठी बाहेरून कोणाला बोलावलं जाते याबद्दल हा विभाग आहे. हस्ताक्षर तज्ज्ञांची मते, कलम 39, आणि त्यांना पुष्टी देणारे तथ्य, कलम 40 येतं. त्यानंतर व्यावहारिक ज्ञानाचा भाग येतो, जिथे हस्ताक्षर ओळखणाऱ्या सामान्य माणसाचं मत, कलम 41, ग्राह्य धरलं जातं. मग गावाच्या रूढी आणि प्रथांवर जाणकारांचं मत, कलम 42 व 43, आणि नातेसंबंधांवर कुटुंबियांचं मत, कलम 44 येतं. आणि सर्वात शेवटी येतो तो मतांचा भक्कम आधार म्हणजेच ग्राउंड्स ऑफ ओपिनियन, कलम 45, जिथे तज्ज्ञांना त्यांची वैज्ञानिक प्रक्रिया आणि प्रयोग सिद्ध करावे लागतात. पण जर एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत यावर मोठं उत्तर लिहायचं असेल तर त्यांनी या माहितीची मांडणी कशी करावी? मी सांगेन की उत्तराची सुरुवात नेहमी एका आकर्षक आणि स्पष्ट उदाहरणाने करावी. जशी आपण राम आणि श्यामची गोष्ट पाहिली तशा एखाद्या उदाहरणाने सुरुवात केल्यास तपासणाऱ्याला लगेच समजतं की विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान नसून कायद्याचं व्यावहारिक उपयोजनही समजलं आहे. हो, इम्प्रेशन चांगलं पडतं. नक्कीच. त्यानंतर या 2 विभागांचा संकल्पनात्मक संदर्भ द्यावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तरात काही विशिष्ट कीवर्ड्स प्रकर्षाने आलेच पाहिजेत, जसे की रेस जुडिकाटा, कन्क्लुझिव्ह प्रूफ, फ्रॉड विशेट्स एव्हरीथिंग, प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रोबॅबिलिटीज, प्रूफ बियॉन्ड रिझनेबल डाऊट आणि ग्राउंड्स ऑफ ओपिनियन. हे तांत्रिक शब्द उत्तराची उंची वाढवतात. आणि शेवटी दिवाणी आणि फौजदारी कायद्यातील मानकांचा फरक स्पष्ट करून उत्तराचा समारोप करावा. खरं तर कायद्याचा अभ्यास असा रंजक पद्धतीने आणि उदाहरणांच्या मदतीने केला तर तो कधीच चक्रव्यूहात अडकल्यासारखा वाटणार नाही. आपण सुरुवातीला जो एक्स-रे मशीनचा विचार केला होता तो आता इथे पूर्णत्वास जातोय. कायद्याच्या जगात एक्स-रे मशीन भलेही नसेल, पण कलम 34 ते 45च्या रूपात न्यायव्यवस्थेकडे अशी काही साधनं आहेत जी सत्याच्या या धूसर जगातही प्रकाशाचा किरण दाखवतात. अगदी खरंय. जुने निकाल, तज्ज्ञांचं वैज्ञानिक विश्लेषण, सामान्य माणसाचं निरीक्षण आणि कठोर कायदेशीर मानके हे सर्व घटक मिळून न्यायाची एक अतिशय भक्कम इमारत उभी करतात. आणि ही इमारत टिकवून ठेवण्यासाठी कायदा काळाच्या ओघात स्वतःला सतत बदलत असतो, जसं आपण इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या बाबतीत पाहिलं. हो,
तंत्रज्ञानासोबत बदलणं गरजेचं आहे. आणि यावरूनच जाता जाता आपल्या सर्व श्रोत्यांसाठी विचार करण्यासाठी एक नवा आणि आव्हानात्मक मुद्दा द्यावासा वाटतो. सध्याचं युग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे म्हणजे AIचे आहे. आजकाल AIचा वापर डेटा विश्लेषणापासून ते कायदेशीर मसुदे तयार करण्यापर्यंत सगळीकडे होतोय. आता थोडा विचार करा, जर भविष्यात एखाद्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याबाबत तज्ज्ञाने दिलेलं मत हे पूर्णपणे एखाद्या AI प्रोग्रॅमच्या विश्लेषणावर आधारित असेल, तर न्यायालय काय करेल? कलम 45 नुसार मताचा आधार तपासताना न्यायालय त्या AIच्या अल्गोरिदमला प्रश्न विचारू शकेल का? एखाद्या मशीनच्या निर्णय प्रक्रियेची उलट तपासणी न्यायालयात कशी घेता येईल? तंत्रज्ञान कायद्याच्या किती वेगाने पुढे जात आहे आणि आपला कायदा या नव्या तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी कसा बदलत आहे, हा खरोखरच विचार करण्यासारखा मोठा विषय आहे. तंत्रज्ञानाच्या या वेगाशी जुळवून घेताना कायद्यासमोरील हे खूप मोठं आव्हान असणार आहे, ज्याचं उत्तर शोधणं अत्यंत रंजक ठरेल, यात शंका नाही. आजच्या या चर्चेतून कायद्याचं हे क्लिष्ट जग नक्कीच थोडं अधिक सोपं आणि स्पष्ट झालं असेल. कायद्याची जड पुस्तकं वाचण्यापेक्षा तो कथांमधून आणि यंत्रणा समजून घेऊन वाचला तर तो किती अर्थपूर्ण वाटतो याचा अनुभव आज सर्वांना आला असेल. अशाच एका नवीन आणि रंजक विषयाचा वेध घेण्यासाठी आपण पुन्हा एका सखोल चर्चेत भेटूया. तोपर्यंत विचार करत रहा, प्रश्न विचारत रहा आणि आपल्या सभोवतालचं हे वेधक जग समजून घेत रहा. धन्यवाद.